नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण ट्रेडिंग कोर्स बिगनरसाठी लॉन्च केला आहे. त्यातील आपण 6वा चॅप्टर, तो म्हणजे खूप महत्त्वाचा चॅप्टर आहे, तो म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. जर तुमच्याकडे रिस्क मॅनेजमेंट असाल तरच तुम्ही ट्रेडर बनू शकाल. काय म्हणते समजलं? रिस्क मॅनेजमेंट तुमच्याकडे असाल तर तुम्ही ट्रेडर बनू शकाल. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण पॉईंट सगळे कव्हर करणार आहोत की रिस्क मॅनेजमेंट नेमकं काय ते सगळं. ठीक आहे, तर आपण त्याआधी आपण एक फ्लो चार्ट, जो चार्ट असतो ना, त्यापासून सुरुवात करूया. ठीक आहे, रिस्क मॅनेजमेंट कधी येतं बघा. आता आपल्याकडे जेव्हा कॅपिटल असेल तेव्हाच आपण रिस्क मॅनेजमेंट येतं. ठीक आहे, आता नंतर येतो तो म्हणजे प्रॉफिट येतो, त्यानंतर येतो लॉस आणि त्यानंतर येतो अकाउंट झिरो. अकाउंट झिरो कारण का, मी काय म्हणतोय अकाउंट झिरो कारण का, तर ती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगेल आणि व्हिडिओच्या एंडिंगला पण सोल्युशन देईल की रिस्क मॅनेजमेंट करायचं कसं. काय म्हणतोय रिस्क मॅनेजमेंट करायचं कसं हे व्हिडिओच्या एंडिंगला सांगेल. त्याआधी मी कॅपिटलवर बोलेल, त्यानंतर मी प्रॉफिटवर बोलेल, लॉसवर बोलेल आणि अकाउंट झिरो ह्या 4 गोष्टीवर मी पहिल्यांदा बोलेल. ठीक आहे, तर बघा सुरुवातीला येते ते म्हणजे कॅपिटल. काय म्हणतो मी, ते येतं म्हणजे कॅपिटल. आता मला सांगा, पहिली गोष्ट अशी आहे की कॅपिटल तुमच्याकडे येतं कसं. सिम्पलचा प्रश्न आहे, कॅपिटल येतं कसं. जर तुमच्याकडे कॅपिटल असेल तर तुम्ही ट्रेडिंग करताय, बरोबर. तर कॅपिटल यायचं पहिलं गोष्ट अशी आहे, ती म्हणजे तुमची स्वतःची मंथली इन्कम असेल तुमची, काय असेल ती. दुसरं म्हणजे तुमचा जर बिझनेसमधून कुठला प्रॉफिट असेल. तिसरं म्हणजे तुम्ही पॅरेंट करून तुमच्या पैसे घेत असाल. आणि चौथं म्हणजे लास्ट, की ते तुमची पॉकेट मनी असाल. आता मी तुमच्या प्रमाणे सांगितलं की किंवा तुमचं जे कोणतं पण एक इन्कम असेल ना, तर ते इन्कम आणल्यानंतरच तुम्ही ट्रेडिंग करता. ठीक आहे, हे बरोबर आहे. तर बघा आता तुम्ही काय करता की ही कॅपिटल आणून ट्रेडिंग करताय. काय म्हणतो मी, कॅपिटल आणून ट्रेडिंग करताय आणि त्यानंतर आता काय, मी तुम्हाला कॅपिटल बोललो. आता नंतरचा विषय येतो तो म्हणजे काय, त्यातील आहे तो म्हणजे लॉस. आता हे लॉसवर कसं बोलतो बघा, मी लॉसवर काय बोलायचं मला ते ऐकून घ्या. लॉसवर मला बोलायचं आहे कारण असं की कारण रिस्क मॅनेज बघणार आहे आपण, पण लॉसवर मला बोलायचं आहे काय. पहिली गोष्ट, आपल्याला मार्केटमध्ये आल्यानंतर लॉस का होतो, तो म्हणजे होतो पहिली गोष्ट असं आहे की नो प्लॅन. काय म्हणतोय, नो प्लॅन. माझ्याकडं ट्रेडिंगचं कोणतं प्लॅनच नाही ना, त्यामुळं काय होतं, नो प्लॅन म्हणजे प्लॅन नसल्यामुळं तर काय होतं, मला लॉस होतो. दुसरं म्हणजे काय करतो आपण, प्लॅन नाही तरी पण काय करतो, एंट्री घेतो. हे होत राहतं. प्लॅन नाही, एंट्री घेतो आणि लॉस करतो. तिसरी गोष्ट अशी आहे ती म्हणजे की एंट्री घेतल्यानंतर काय होतं, लॉस होतो आणि ते लॉस मी काय करतो, ॲक्सेप्ट नाही करत. मी काय म्हणतोय, ॲक्सेप्ट नाही करत आणि ॲक्सेप्ट नाही केल्यामुळं मी चौथी गोष्ट करतोय ते म्हणजे ओव्हर ट्रेडिंग, क्वांटिटी इन्क्रीज करणे, ट्रेड करणे आणि ॲव्हरेजिंग करणे आणि लास्टला होतो तो म्हणजे लॉस. ठीक आहे, आता मला सांगा, एवढं झाल्यानंतर ही गोष्ट जी असते ती 1-2 दिवसाची नसते. सुरुवातीला तुम्ही बिगिनर आहे म्हणजे 1-2 दिवसाची गोष्ट नाही. ही गोष्ट आहे ती म्हणजे 1-2 महिन्याची. काय म्हणतो मी, 1-2 महिन्याची गोष्ट आहे आणि तुम्ही त्यामध्ये असंच करता. कारण मी त्या फेजमधनं गेलो म्हणून सांगालो. तर ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, की ही जी करता ना, ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, तर ही लॉस केल्यानंतर ही ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रॉब्लेम असा येतो, तो म्हणजे तुमचं जी हॅबिट आहे ना, ह्याच्यामध्ये तुमची एक हॅबिट फॉर्म झाली आहे. काय म्हणतो मी, हॅबिट फॉर्म झाली आहे. ती म्हणजे ट्रेडिंग करायचं कसं, नो प्लॅनने ट्रेड करायचं. एंट्री कशी घ्यायची, काय रिझन नाही एंट्री घ्यायची आणि एंट्री घेतल्यानंतर लॉस ॲक्सेप्ट नाही करायचा. त्यानंतर काय करायचं की क्वांटिटी इन्क्रीज करून लॉस रिकवर करायला बघायचा आणि नंतर क्वांटिटी इन्क्रीज करून अजून लॉस करायचा आणि नंतर लॉस झाल्यानंतर परत काय करायची, ओव्हर ट्रेडिंग करायची आणि लास्टला काय करायचं, लॉस करायचा. आणि ही लॉस झाल्यानंतर मला सांगा की आता समजा तुम्हाला लॉस झाला, लॉस झाल्यानंतर इथं तुम्हाला काय कॉन्फिडन्स तुमचा इन्क्रीज झाला आहे असं वाटतं तुम्हाला? नाही. उलटं काय झालं, एक हॅबिट, निगेटिव्ह हॅबिट, काय म्हणते तुमच्याकडे, एक निगेटिव्ह हॅबिट फॉर्म झाली तुमच्याकडे. निगेटिव्ह हॅबिट फॉर्म झाली आणि तुम्ही ट्रेडिंगमध्ये असं जर ट्रेड कराल तर तुम्ही ट्रेडर बनवू शकणार नाही. ठीक आहे, आता ही झालं लॉस. आता तुम्ही जर मार्केटमध्ये कॅपिटल घेऊन आला तर तुम्हाला लॉस पण पाहायला मिळेल आणि दुसरा पॉईंट आहे तो, तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे प्रॉफिट. सेम बघा, मार्केटमध्ये तर तुम्ही कॅपिटल आणले म्हणल्यानंतर फक्त लॉस तर नाही होणार, कारण मार्केट वर अप डाऊन फिरत असतं, त्यामुळे तुम्हाला प्रॉफिट पण होतो. पण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, पहिली गोष्ट असं आहे की तुम्ही ट्रेडिंग करताना नो प्लॅनने ट्रेड करताय. काय म्हणतो मी तुम्हाला, नो प्लॅनने ट्रेड करताय. त्यानंतर तुम्ही माझ्याकडे तर पहिली गोष्ट प्लॅन नाही, तरी पण तुम्ही आता ऑलरेडी एंट्री घेतली आणि एंट्री घेतल्यानंतर तुम्ही काय करणार, इथं आता इथं इथं काय सांगितलं, पहिला गोष्ट तुम्हाला सांगितलं एक मिनिट, पहिलं म्हणजे लॉस आणि दुसरं म्हणजे काय होणार आहे, एक तर लॉस तर होणार नाही तर एक तर प्रॉफिट होणार आहे. पण मला सांगा,
तुम्ही जर तुम्हाला प्रॉफिट झाला असेल तर तुम्हाला प्रॉफिट झाला असेल तर ती प्रॉफिट तुम्हाला वाटतं का तुम्ही स्वतः घेतला आहे? नाही. कारण की तुम्हाला कॉन्फिडन्सही येणार नाही की हे प्रॉफिट घेतल्यानंतर, किंवा उद्याच्याला तुम्ही स्वतः दुसऱ्याला सांगू शकणार नाही बाबा की मी हा प्रॉफिट घेतला आहे. कारण का? कारण तुमच्याकडे प्लॅनच नव्हता, इंटरेस्ट नव्हता. आणि समजा आता इथं प्रॉफिट घ्यायचं कारण कसं ती पण सांगतो. आता पहिली गोष्ट तुम्ही काय करता की लॉस जो असतो ना, लॉस ॲक्सेप्ट करत नाही. आता मी इथं सांगावलं तुमचा नो प्लॅन होता, त्यानंतर एंट्रीमध्ये नो रिझन होतं आणि इथं तुम्हाला लॉस किंवा प्रॉफिट होतं. मग लॉसवर सांगितलं तुमचा लॉस झाला होता, त्यामुळे तुम्ही लास्टला एंडिंगला ओव्हर ट्रेडिंग करून बास केलं. पण इथं काय होतं की काय काय वेळी प्रॉफिट पण होतो. आता प्रॉफिट झाल्यानंतर मी काय म्हणतो, तुम्हाला आधी पहिल्यांदा सुरुवातीला लॉस दाखवला असतो, पण लॉस तुम्ही ॲक्सेप्ट नाही केल्यानंतर क्वांटिटी कुठेतरी इन्क्रीज करून ओव्हर ट्रेडिंग करून तुम्ही लास्टला कुठेतरी प्रॉफिटमध्ये येता. काय म्हणतो मी, लास्टला कुठेतरी प्रॉफिटमध्ये येता. त्यामध्ये मग कसं की बिग लॉस बघायची तुमच्याकडे क्षमता असते, बरोबर ना. बिग लॉस बघता नंतर काय होत नाही म्हणून परत नंतर ॲव्हरेजिंग करायचं आणि ॲव्हरेजिंग केल्यानंतर कुठंतरी एक एंट्री घेऊन कुठंतरी एक असं थोडं लॉजिक तर गोष्ट येतच नाही, कुठंतरी एक थोडीशी मुवमेंट बघितलं की थोड्या वेळासाठी 100-200 रुपये 300 रुपये असं काहीतरी प्रॉफिट कमवायचं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, 100-200 रुपये तुम्ही प्रॉफिट करणार आणि एक्झिट करणार. काय म्हणते म्हणलं, कळलं का? एक्झिट करणार. पण जेव्हा लॉस होतो ना, त्यावेळी तुम्ही 1000-2000 हे बघत बसता, 1000-2000 बघत बसता. आणि जेव्हा तुमच्याकडे प्रॉफिट येणार तेव्हा तुम्ही काय करता, 100-200 घेऊन एक्झिट करता. समजलं? कारण हे व्हायचं कारण का? का तुमच्याकडे प्लॅन नाही आहे आणि तुमच्याकडे एंट्री रिझन नाही आहे. आणि नंतर जर सांगायचं गेलं तर तुमच्याकडे टार्गेट नाही आहे आणि परत नंतर तुमचं जे ॲक्सेप्ट करायची क्षमता आहे ना, ते ॲक्सेप्ट करायची क्षमता नाही. मग ह्यातून होतं काय? ते म्हणजे एक तुमच्याकडे निगेटिव्ह तुमची हॅबिट तयार होते, आणि तुमचं जे कॉन्फिडन्स असतो ना, हे तयार होत नाही आहे. काय म्हणतोय, कॉन्फिडन्स तयार होत नाही आहे. आणि काय होतं, हीच तुमची सायकल आहे का, कॅपिटल आणणे, नंतर थोडंसं प्रॉफिट करणे, लॉस करणे आणि एंडिंगला काय करणे, अकाउंट झिरो करणे, ही तुमची कंटिन्यू सायकल चालू राहते. आणि लास्टला असं होतं की आपलं अकाउंट झिरो झालं आहे, होतं असं. तर आता हे सगळं झालं का, आता मग ती सांगतो तुम्हाला. बघा नंतरचा पॉईंट काय आहे बघा, एवढं सगळं झाल्यानंतर आपलं काय होणार आहे, अकाउंट झिरो होणार आहे. कारण की मला काय सांगायचं काय, कारण ह्या सगळ्या गोष्टीला आपणच कारणीभूत आहोत. कारण की अकाउंट झिरो व्हायचं कारण का, कारण की ही जर मी मिस्टेकच केल्या नसत्या तर अकाउंट झिरो झालंच नसतं. काय म्हणते मी, अकाउंट झिरोच झालं नसतं. तर आता मी काय म्हणलो होतं की ह्याच्यावर आपण एक सोल्युशन पण पाहणार आहोत. आता ही सगळी गोष्ट झाली आहे, पण ह्याच्यावर महत्त्वाचा विषय असा आहे की सोल्युशन पाहणं नाही, रिस्क मॅनेजमेंटवर सोल्युशन पाहणे. कारण रिस्क मॅनेजमेंट तुमच्याकडे असेल ना, तर तुम्ही काय कराल, तुम्ही रिस्क मॅनेजमेंट तुमच्याकडे असाल तर तुम्ही मार्केटमध्ये प्रॉफिट कमवाल, हे मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो. काय म्हणतो, गॅरंटीनं. तर त्याचं सोल्युशन आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार होतो. तर आता सोल्युशनला सुरुवात करूया. ठीक आहे. आता एक्झाम्पल सांगतो की तुम्ही काय केलं, मार्केटमध्ये कॅपिटल आला. आता ही पहिली एक सिनारिओ पहिला सांगितलं तुम्हाला एचा. आता बी सिनारिओ सांगतो आणि ते आपल्याला फॉलो करायचा आहे. काय म्हणतोय, फॉलो करायचा आहे. तरच आपण ह्या कॅपिटलपासून येणार, प्रॉफिटपासून येणार, लॉस पण येणार, आणि ह्यातून कुठं आपल्याला अकाउंटला प्रॉफिट बाहेर काय होणार, अकाउंटमध्ये क्रेडिट होणार. काय म्हणतोय मी, अकाउंटमध्ये क्रेडिट होणार, झिरो नाही होणार, अकाउंटमध्ये क्रेडिट होणार. समजलं मला काय म्हणायचं, कॅपिटल येईल, तुमचं प्रॉफिट येईल, लॉस पण येईल, आणि पण इथं झिरो होण्याऐवजी तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होईल. ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा तुम्ही कॅपिटल आणलं. मी इमोशनल सांगतो, जरा थोडं इमोशनल बोलतो. कॅपिटल आणलं म्हणजे तुम्ही कुणाकडनं चोरी करून आणलेलं नसतं, तुम्ही तुमचे स्वतःचे पैसे असतात. काय म्हणतो मी, स्वतःचे पैसे असतात तुमचे, ते तुमच्या घरच्याकडनं दिले असू द्या, तुमची स्वतःची इन्कम असू द्या, मंथली इन्कम. तुम्हाला माहिती आहे मंथली इन्कम कमवायचं म्हणजे काही सोपं नाही आहे. ठीक आहे. तर त्यानंतर येतं ते म्हणजे तुमची जी पॉकेट मनी असेल, तर ह्यातून तुम्ही पैसे कमवून मार्केटमध्ये येत आहे आणि इथं ट्रेडिंग करायला आलाय. तर तुमच्याकडे पहिली गोष्ट असली पाहिजे ते म्हणजे प्लॅन. काय म्हणतोय मी, तुमच्याकडे प्लॅन असला पाहिजे. काय म्हणते, प्लॅन, ट्रेडिंग प्लॅन. ट्रेडिंग प्लॅन तुमच्याकडे असला पाहिजे. त्यासाठीच ट्रेडिंग कोर्स फॉर बिगिनर, त्यातील पहिली व्हिडिओ आहे ट्रेडिंग रूल्स. काय म्हणतोय, ट्रेडिंग रूल्स. तुम्ही जर ती ट्रेडिंग रूल्स जर वाचले नसतील किंवा व्हिडिओ पाहिली नसेल तर पाहून घ्या, खूप महत्त्वाची व्हिडिओ आहे. ठीक आहे. आता मी काय केलं की माझ्याकडे जे आहे ना प्लॅन ऑलरेडी तयार आहे. कॅपिटल तर आणलं आपण, आता ट्रेड करायचं म्हटल्यानंतर कॅपिटल आणलं आहे. तर त्यानंतर मी काय करतोय, ट्रेडिंग प्लॅन तयार करतोय. त्यानंतर मी दुसरा पॉईंट असा आहे, तो म्हणजे मी जी एंट्री घेणार आहे ना, मी काय म्हणतोय, मी एंट्री घेणार आहे ना, ती कन्फर्मेशन एंट्री घेणार आहे. काय म्हणते मी, कन्फर्मेशन एंट्री घेणार आहे. कशावर का आपलं सगळं चालू आहे, ही मी आता काय म्हणतोय XYZ मी कॅपिटल घेऊन आलो आहे, त्याच्यावर मी सगळं ही आता ट्रेडिंग करायला लागलो आहे. ठीक आहे. आता तिसरा पॉईंट असा आहे की हा आता एंट्री
एंट्री घेतल्यानंतर मला एक लॉस तर होणार आहे किंवा प्रॉफिट होणार आहे, ह्याच्यापेक्षा दुसरं काय होणार नाही. आता आपण धरून चलूया बॅड सिच्युएशनमध्ये की मला लॉस झाला. काय म्हणते मी लॉस झाला. मी आता ही लॉस झाला म्हणजे मी काय असतं सांगतो ऐकून घ्या. आता एंट्री घेतल्यानंतर मला फक्त माहीत असतं की बाबा की माझा मॅक्झिमम लॉस किती. महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवा, माझा मॅक्झिमम लॉस किती हे आपल्याला आधीच माहीत असतं. हे मॅक्झिमम लॉस माझा ही मॅक्झिमम लॉस सांगवलं म्हणजे. आणि ही पण कसला लॉस, माझ्या पहिल्या एंट्रीतला म्हणतो मी. पहिल्या एंट्रीतला माझा पहिला लॉस मॅक्झिमम किती हे मला माहिती आहे. ती लॉस झाला. आता बॅड सिच्युएशन बघायला लागलो आपण की मला पहिल्याच एंट्रीमध्ये काय झाला, लॉस झाला. काय म्हणतोय लॉस झाला आणि जेवढा मी ठरवला होता तेवढा लॉस झाला. त्या दिवशी ट्रेडिंग काय करणे, स्टॉप करणे. काय म्हणतोय त्या दिवशी ट्रेडिंग काय करणे, स्टॉप करणे. आणि नंतर दुसऱ्या दिवशी डायरेक्ट ट्रेडिंग करायला येणे. पण जर तुम्ही समजा ह्या चौथ्या पॉईंट नंतर सेमच करत असाल, लॉस प्रॉफिट क्वांटिटी इन्क्रीज करून ट्रेडिंग करणे, परत ओव्हर ट्रेडिंग करणे, परत अकाउंट सुरू, तर तुम्ही परत ह्याच सायकलमध्ये फिरत राहाल. काय म्हणतोय ह्या सायकलमध्ये फिरत राहाल. आपल्याला ह्या चौथ्या पॉईंटमधनं जरा बाहेर पडायचं आहे. काय म्हणतोय मला ह्या चौथ्या पॉईंटमधनं बाहेर पडायचं आहे. आणि नंतर बघा आता मी काय करतोय, आज तर नाही ट्रेड केलं, मला लॉस झाला म्हणून मी ॲक्सेप्ट केलं. पहिली गोष्ट ॲक्सेप्ट केलं, चांगलं केलं. दुसऱ्या दिवशी येईल, काय होईल ते होईल, बघायला येईल. ठीक आहे. आता समजा इथं सांगतो आता इथं लॉस झाला, आपण ही सिनारिओ बघितला, तर ह्याच ठिकाणी चौथ्या ठिकाणी चौथा जी पॉईंट आहे ना, तिथंच मला समजा प्रॉफिट झाला असता. काय म्हणतो मी प्रॉफिट झाला असता, तर जेवढा मी प्रॉफिट ठरवलं होता, प्रॉफिट म्हणजे समजा मी काय म्हणतो आता तुमचं काय पण असू द्या. आता मी म्हणतो की मार्केटनुसार तुमचं 1:2 असू द्या किंवा 1:3 तुम्ही जी ट्रेडिंग प्लॅन केला आहे त्याचनुसार तुम्हाला जर मिळत असेल. आता एक्झाम्पल सांगतो, सुरुवातीला तर 1:2 फोकस करा. 1:2 1:3 राहू द्या, कारण आपण सध्याच्या कंडिशनमध्ये बिगनर आहेत ना, तर 1:2 फोकस करा. आता समजा मला 1:2 प्रॉफिट झाला आहे, तर 1:2 मला समजा प्रॉफिट झाला आहे, मला लॉस झाला प्रॉफिट झाला आहे, तर काय म्हणतोय मी जी दुसरी एंट्री असते ना घ्यायची नाही. काय म्हणतोय दुसरी एंट्री घ्यायची नाही, डायरेक्ट दुसऱ्या दिवशी यायचं आणि परत ट्रेड करायचं. ठीक आहे. आता बघा आपण आता एक सिम्पल लॉजिक सांगतो. आता आपण काय करूया, माझ्याकडे XYZ कॅपिटल होतं. ठीक आहे. XYZ कॅपिटल ही एक आहे, एक ए पॉईंट, एक ए बॉय आहे आणि हा बी बॉय. ठीक आहे. आता मी काय म्हणतोय, माझ्याकडे XYZ कॅपिटल आहे. मी काय करतोय, एक महिन्यासाठीचं प्लॅन सांगवलं मला. समजा 1 महिन्यामध्ये किंवा तुमचं जे टार्गेट असेल, काय म्हणतो 1 महिन्याचं टार्गेट असेल, तर त्यामध्ये मला समजा 10,000चं प्रॉफिट झालं. कुठं ह्या कॅपिटलवर, XYZ कॅपिटलवर मला 10,000चं प्रॉफिट झालं. तर आपल्याला काय करायचं आहे की ते 10,000 जे प्रॉफिट झालं आहे ना, ते विड्रॉ करायचं आहे. काय म्हणतोय विड्रॉ, आणि आपल्या अकाउंटमध्ये जाऊ द्यायचं आहे. कुठे द्यायचं आहे, अकाउंटमध्ये जाऊ द्यायचं आहे, जी विड्रॉ केलेलं प्रॉफिट. नंतर जे आपलं ए अकाउंट होतं ना, ए म्हणजे जे कॅपिटल आपण आणलं होतं मार्केटमध्ये, त्याच्यावर परत एकदा ट्रेडिंग करायचं, सेम रूल फॉलो करून. आणि 10,000 आता प्रॉफिट कमवून दाखवायचं आहे. पहिल्यांदा कमवला तुम्ही, आता सेम प्रॉफिट कमवून दाखवायचं आहे. आणि कमवल्यानंतर परत आपल्याला त्या अकाउंटमध्ये काय करायचं आहे, ट्रान्सफर करायचं आहे. ह्यामध्ये आपण शिकलो काय, या एमधून किंवा बीमध्ये पण सांगतो तुला. पहिल्यांदा एमधून शिकलो काय, तर एमधून आपण असं शिकलो की मी काय करतोय, आता ट्रेडिंग करतोय तो म्हणजे प्लॅन न करतोय. दुसरं गोष्ट, मी एंट्री जी घेतोय ते रिझन, माझ्याकडे काहीतरी एंट्रीचं रिझन आहे, माझा सेटअप आहे काय, त्यानुसार मी एंट्री घेतोय. तिसरं म्हणजे एंट्री घेतल्यानंतर माझं टार्गेट तर मिळेल मला किंवा काहीतरी लॉस तर होईल, मी ॲक्सेप्ट करेल. आणि चौथं गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे मी काय करायला लागलो आहे आता सध्याच्या कंडिशनला, ॲक्सेप्ट करायला शिकलो आहे. काय म्हणतो मी ॲक्सेप्ट करायला शिकलो आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये मला फायदा काय आहे, एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्याकडे एक हॅबिट, मी काय म्हणतो पॉझिटिव्ह हॅबिट तयार झाली. काय म्हणतो मी पॉझिटिव्ह हॅबिट तयार झाली. आणि आता मी मार्केटमध्ये कॉन्फिडन्स तयार झाला माझा, कॉन्फिडन्स. आणि मी स्वतःला आता म्हणू शकतो की मी एक ट्रेडर आहे. पहिल्यामध्ये म्हणत नाही मी, कॅपिटल आणल्यानंतर लॉस करणे, प्रॉफिट करणे, ह्यात तर म्हणत नाही, ह्यामध्ये सांगतो आता मी. ही जी आपली जी आता मी सोल्युशन सांगवलं त्यामध्ये सांगतोय. तर मी आता स्वतःला म्हणू शकतो की बाबा मी एक ट्रेडर आहे. काय म्हणतोय ट्रेडर आहे. आता बी सिच्युएशन बघूया. तर ए ऑलरेडी बघितलं आपण, जर आपल्याला प्रॉफिट झाला तर काय करायचं. ठीक आहे. तर बीमध्ये आता समजा मला काय म्हणायचं आहे, बीमध्ये समजा माझं XYZ कॅपिटल होतं. काय म्हणतो माझ्याकडे XYZ कॅपिटल होतं. आणि त्या XYZ कॅपिटलमध्ये समजा धरून चला माझा 10,000चा लॉस झाला. XYZ कॅपिटल आहे, त्यामध्ये मला 10,000चा लॉस झाला. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. कारण मी काय म्हणतो ही 10,000चं प्रॉफिट जी लॉस होणार आहे ना, मी काय म्हणतो 10,000 लॉस झाला, ते माझा एका दिवसाचा लॉस नाही आहे. काय म्हणतो मी एका दिवसाचा लॉस नाही आहे, ते माझा 1 ते 2 महिन्याचा लॉस आहे.
1 ते 2 महिन्यात लॉस आहे आणि ते पण कसा लॉस आहे ते म्हणजे मी सगळे ट्रेडिंग रूल फॉलो केलेत. म्हणजे माझा ट्रेडिंग प्लॅन आहे. त्यानंतर मी एंट्री जी आहे ती काहीतरी रिझननुसार एंट्री घेतली आहे. जी ट्रेडिंग तुमची एंट्री रिझन असेल त्यानुसार आणि प्रॉफिट झाला तर प्रॉफिट, लॉस झाला तर लॉस ॲक्सेप्ट करून मला लास्टला कुठेतरी 10,000चा लॉस होते. ठीक आहे. तर मला सांगा जे 10,000 लॉस झाल्यानंतर तुमच्यापेक्षा ऑलरेडी एक पॉझिटिव्ह हॅबिट तयार झाली आहे. मी म्हणत नाही निगेटिव्ह तयार झाले, पॉझिटिव्ह तयार झाले. कारण की तुम्ही सगळे रूल फॉलो करून लॉस झाला आणि त्यानंतर तुमच्याकडे कॉन्फिडन्स आला आहे. नंतर काय करायला सांगतो, नंतर आता 10,000 लॉस झाला ना, तर तुम्ही ₹10,000 आपल्या XYZ कॅपिटलमध्ये ॲड करायचं आहे, न्यू ॲड करायचं आहे. ह्यात न्यू ॲड करून ट्रेडिंग करायचं आहे. कारण जर समजा तुम्ही जर परत समजा 10,000 लॉस झाल्यानंतर जर परत तुम्ही सेम ट्रेडिंग करत असाल ना, तर तुम्ही ते 10,000 रिकवर करायच्या ह्या दृष्टिकोनाने ट्रेडिंग करताय. तर त्यामुळे हे न करता हे ₹10,000 नवीन ₹10,000 कॅपिटल ॲड करा त्या अकाउंटमध्ये आणि नंतर ट्रेडिंग चालू करा. काय म्हणते, नंतर ट्रेडिंग चालू करा आणि त्यानंतर तुम्हाला काय करा, आता सेम रूल परत एकदा जे सेम रूल होते ना ते फॉलो करा. सेम रूल म्हणजे ट्रेडिंग तुमची जी ट्रेडिंग प्लॅन असेल, तुमचं जर म्हणजे एंट्री रिझन असेल ॲक्युरेट, तुमचं टार्गेट किंवा तुमचं स्टॉप लॉस हिट होते ॲक्सेप्ट करा आणि त्या दिवशी तुमचं समजा प्रॉफिट होते किंवा लॉस होते ॲक्सेप्ट करून बास करा पहिल्या एंट्रीला. मी दुसरी एंट्रीचं बोलतच नाही. जेव्हा तुम्हाला असं दिसायला लागलं की आता मी प्रॉफिट कमवू शकतोय, हे बीचं ऑलरेडी येतं सांगितलं, बीमध्ये तुम्हाला समजून जाईल की आता मी प्रॉफिट कमवलं. जर ह्याच्यामध्ये अजून एकदा तुम्हाला लॉस होत असेल, काय म्हणतो मी समजा दुसऱ्या वेळी पण 10,000 कुठं तर तुमचे लॉस होत असतील, तर समजून जावं तुम्ही काहीतरी अजून मिस्टेक करताय मार्केटमध्ये, अजून काहीतरी मिस्टेक करताय. कारण की जर मिस्टेक करत असाल तर तुमचा ही लॉस होतोय. काय म्हणतोय, मिस्टेक करत असाल तरच लॉस होते, नाहीतर मार्केट तुम्हाला लॉस करू देणारच नाही. हे जर रूल फॉलो केले ना तर तुम्हाला मार्केट लॉस करूच देणार नाही. ठीक आहे, समजलं. आता समजा मी काय म्हणतोय तुम्हाला आता ऑलरेडी काय झालं आहे, तुमच्याकडे कॉन्फिडन्स आता इन्क्रीज झाला आहे, तुम्हाला एक चांगली पॉझिटिव्ह हॅबिट तयार झाली तुमच्याकडे. काय म्हणते, पॉझिटिव्ह हॅबिट तयार झाली. तर आता तुम्ही दुसरी स्टेप जी आहे ना ती फॉलो जाऊ शकतात, ती म्हणजे सेकंड एंट्री. काय म्हणते मी, सेकंड एंट्रीला तुम्ही जाऊ शकता आणि नंतरच्या वेळी तुम्ही महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे तुम्ही क्वांटिटी आता इन्क्रीज करू शकता. काय म्हणतोय, क्वांटिटी आता इन्क्रीज करून ट्रेडिंग करू शकता. समजलं मला काय म्हणायचं आहे. रिस्क मॅनेजमेंटमध्ये हीच महत्त्वाचा पॉईंट आहे, हे आपल्याला कोण सांगणार नाही. काय म्हणते, कोण सांगणार नाही ते सांगितलेत. आता बघा, जे आपण ह्याच्या अगोदर जे रिस्क मॅनेजमेंटच्या अगोदर 5 व्हिडिओ जे आहेत ना अपलोड केलेत, तुम्ही जर ती वॉच केलं नसेल तर वॉच करून घ्या, कारण खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहेत. ठीक आहे. आता तुम्ही जे आपला जे ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी चॅनल आहे ना त्याला तुम्ही लाईक सबस्क्राईब करा, कारण जर तुम्ही जेव्हा लाईक सबस्क्राईब करता ना तेव्हा आम्हाला मोटिवेट होतं आणि आम्ही व्हिडिओ तयार करू शकतो आणि ते तुम्हाला चांगल्या प्रकारे आपण प्रेझेंट पण करू शकतो. ठीक आहे, तुम्हाला समजलं कसं रिस्क मॅनेजमेंट कसं फॉलो करायचं. ठीक आहे, भेटूया नंतर. थँक्यू, बाय.